सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हल्ली अपघातांचं प्रमाण वाढलं असून आज मुंबई गोवा महामार्गावरील गड नदीनजीक असणाऱ्या धोकादायक वळणावर रात्री 8:15च्या सुमारास भीषण अपघात घडला। या अपघातात आई आणि मुलगा यांना जबर मार लागला असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समजली। हा मुलगा इयत्ता 4थीच्या वर्गात शिकत असून मुलाचं वय 11 वर्ष असल्याची माहिती मिळाली। तेथील स्थानिक ग्रामस्थांनी मागील 1 तास नॅशनल हायवे रोखून धरला। आई आणि मुलाला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे। घटनेबद्दल अधिक तपशील असा की ट्रक गोव्याच्या दिशेनं जात होता, तर दुचाकीवरील आई आणि 4थीमध्ये शिकणारा मुलगा हे हळवल इथं जाणारे होते। हळवल फाटा इथं ट्रकनं दुचाकीला 25 ते 30 फूट फरफटत नेलं। त्यानंतर ट्रक थांबून ट्रक चालक पसार झाला। दरम्यान ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर आणि त्यांचे सहकारी कुडाळच्या दिशेनं जात असताना त्यांनी तातडीनं अपघातातील जखमी आई आणि मुलाला आपल्या कारमधून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे। महामार्गावरील गड नदी पुलालगतच्या हळवल फाटा इथं सातत्यानं अपघात होत असल्यानं कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केलाय। साधारण तासाभरानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। फोनवर आहे, तू जबाबदारी काय घेणार नाही, तो इथे येणार नाही। रेग्युलर काय करायचं, परमनंट मार्ग काय एक मिनिट घबरा रे।